तुला रांधता तर येत नाहीच, पण निदान जेवणाची काय व्यवस्था आहे ते तरी बघा. जा. एवढसा सखू, असली तरी त्रास आणि नसली तरी त्रास. सावकार सतत तिचंच गुणगान करतात. हे लक्ष्म्या, हा? इथे काय सोय आहे? जेवणात काय दगड धोंडे खायचेत आम्ही? काही विचारायची पद्धत आहे की नाही? जेवण कोण बनवणार? तू? अहो मी नाही जी. मला कुठे रांधता येते? नाही तर म्हणाली होती सगळी सोय आहे म्हणून. म्हणजे मी नाही बनविणार. सोय आहे की, रुक्मी आहे ना. रुक्मी? कोण रुक्मी? अहो माझी पुतणी, तिचं नाव रुक्मी. थांबा, रुक्मी अगं ये, मालकीनबाई बोलत त्यात. ही रुक्मी, आता हीच रांधल. हिला जेवण बनवता येतं? सावकारांना चवीचं लागतं, काही खात नाहीत ते, रुचकरच लागतं. मालकीनबाई तुम्ही काळजीच करू नका. अहो रुक्मी आहे ना, एकदम झणझणी जेवण बनवती या. अहो तिच्या हातची चव हे काय तुम्ही ना बोट अशी चाटतच बसाल हो. पण ही चेहरा का लपवते? काय ग रुक्मी, चेहरा दाखव. ओ नाही नाही, अहो अहो असं काय करताय? अहो नवीनच लग्न झालं आहे तिचं, आणि जोवर नवरा चेहरा बघत नाही ना तो नवीन नवरी बाई कोणाला चेहरा दाखवित नाही हो. अहो गाव खेळायचे नियम असतात आणि ते काटेकोरपणे पाळावे लागतात ना हो. अरे पण बोलू तर शकते ना. काय ग रुक्मी, बोल ना. अहो दाखल्या मालकीनबाई, अहो तिचं व्रत आहे. ती ना फक्त 2 शब्द बोलती. बघा रुक्मी, जेवण छान बनवणार ना? जी जी. शाबास. आता चेहरा दाखव बरं. नाही जी. हे बघा, या असं आहे. अहो व्रत आहे ना तिचं, म्हणजे पतिव्रता व्रत. बरं बरं, जे काही असेल ते उत्तम जेवण बनव म्हणा. सावकार खुश झाले तर बक्षीस देईन मी. चला लागा कामाला. बरं तुम्ही आता लागा कामाला. मी जरा जाऊन येतो. घाबरणार नाही ना? नाही जी, नाही जी. नाही जी भाईजी काय, अहो मी आहे की. आता चेहरा कशा पहिला पित आहे. कामाला लागा, काळजी घ्या बरं का. त्या माणिकच्या लई चतुर आहेत. या येतो.